सर मला काय सांगणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पडण्यास पुन्हा सुरुवात झालेली आहे. काय वाटतं, तुम्ही जालन्याचे विधानसभा अध्यक्ष आहात या योजनेचे, काय वाटतं जिल्ह्यामध्ये एकूण किती महिलांना याचा लाभ मिळालेला आहे? हे बघा, आता टप्प्याटप्प्याने जेवढे मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिन्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. एक विचार असा होता की संक्रांतीच्या माध्यमातून दोन्ही एकत्र द्यावेत, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गडबड झाली, पैसे येणार नाही, बंद होणार आहे. मला असं तर हा नेरेटिव्ह पुन्हा सेट होतं, म्हणून आता हे पैसे आता टाकले गेले. परंतु हे संक्रांतीलाच आपल्याला टाकायचे होते दोन्ही मिळून, महिलाला ते काम येऊ शकतील. पण ठीक आहे, आताही टाकले तर आनंदच आहे. आणि टप्प्याटप्प्याने काही टप्पा काल रात्री झाला, काही टप्पा सकाळी आला, असा मिळून सर्व महिलांना हा पैसा या महिन्याचा मिळून जाईल. महिलांना आता सध्या 1500 रुपये येतात आहेत. महायुतीने सांगितलं होतं की आम्ही 2100 रुपये देऊ, तर साधारणतः हे 2100 रुपये कधीपर्यंत मिळू शकतात? हो, या समितीचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी या बाबीमध्ये पाठपुरावा करणार आहे. लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे पैसे 2100 रुपये टाकायचा सुरू करू. सर, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर या निवडणुकीत या योजनेचा इफेक्ट पाहायला मिळेल? 100% महिला भगिनी प्रचंड या योजनेवरती खुश आहेत, समाधानी आहेत. आणि आता तर केंद्र एलआयसीची मोठी योजना आणते, 7,000 रुपये प्रत्येक महिलेला. मग ते 7,000 रुपये आणि हे 1,500 रुपये, म्हणजे एवढा मोठा महिलांना सक्षम करण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी होतो. त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग पूर्णतः सरकारच्या कामावरती खुश आहे. महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचा फायदा काय मिळेल? नगरपालिकेचा याच्यामध्ये फायदा तर निश्चितपणे होणारच आहे, कारण की महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना या ठिकाणी आणलेली. त्यामुळे महिला वर्ग खुश आहे सरकारवर खुश, म्हणजे ते मतामध्ये परिवर्तन होईल. बरं, आज वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर ताजी यांनी तुमची भेट घेतलेली आहे. वक्फ संदर्भात जालन्यामध्ये अनेक गोष्टी प्रलंबित आहेत. काय वाटतं? काय भेट घेतलेली नाही, मी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. वक्फ बोर्डाचे काही विषय या ठिकाणी आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी या गार्डनवर वक्फ बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. मास्टर फुलंब्रीकर नाट्यगर याच्यावरही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तिथं महावीर मंगल कार्यालय, तिथंही काही अडचणीचा विषय. काही समंजसपणे हा विषय जर मिटवता आला तर तो विषय या ठिकाणी मिटेल आणि एक विकासाचं काम या ठिकाणी पुढे जाऊ शकेल. समीर काजी अत्यंत पॉझिटिव्ह माणूस आहे आणि तो सार्वजनिक कामाला कुठेही अडचण येऊन देणार नाही. आणि मी आता जाहीर केलं, रोज जाहीर करत बसू का? रोजच, म्हणजे एकदा जाहीर केल्यानंतर संपला विषय.